नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी दासराव चव्हाण, मेघमणी प्रतिनिधी हदगाव. आज आपण कुर्तडी या परिसरामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी कुर्तडी या गावचे प्रगतशील शेतकरी प्रसादभाऊ जाधव यांच्या शेतामध्ये कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहोत. या कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये एक 10-15 दिवसापूर्वी आयकॉनिकचा स्प्रे घेतला होता. हे जे मेघमणीचं पेटेंट प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टचा 10 दिवसापूर्वी स्प्रे घेतला होता. तर यांचे आयकॉनिकचे रिझल्ट कसे वाटले हे थेट त्यांना विचारूया. प्रथमतः दादा आपलं नाव आणि आपला ॲड्रेस सांगा. माझं नाव प्रसाद नारायण जाधव, राहणार कुर्तडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मला स्प्रे करून कमीत कमी 8 ते 10 दिवस होत आहेत आणि याच्यामध्ये मला बरेचसा बदल झालेला दिसत आहे. हिरवेगारपणा दिसत आहे आणि आधी मावा, तुडतुडी, थ्रिप्स होता, आता सगळं क्लिअर झालेलं आहे. याचं प्रमाण किती घेतलं तुम्ही? मी 20 ml घेतले टाकीला. आणि फवारणी करून किती दिवस झाले? 8 ते 10 दिवस व्हायले. तर 10 दिवस झाले. फवारणी केल्यानंतर किती दिवसाला रिझल्ट यायला चालू झाला? 4 ते 5 दिवसाला रिझल्ट यायला चालू झाला. तर फवारणी करायच्या पहिले तुमच्या कापूस पिकावर कशाचा अटॅक होता? आधी मावा, तुडतुडी आणि पांढरी माशी जास्त अटॅक होता याच्यावर. तर हे मारल्यानंतर तुमचं फवारा केल्यानंतर पूर्ण कंट्रोल झालं. हो. तर आपण पाहू शकता या ठिकाणी दुसरा प्लॉट आहे की या ठिकाणी आयकॉनिकचा स्प्रे घेतला नव्हता, त्या ठिकाणचा प्लॉट, आणि हा जो प्लॉट आहे तो या ठिकाणी आयकॉनिकचा स्प्रे घेतलेला प्लॉट. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटायला? मला माझा कापूस हिरवेगारपणा दिसत आहे, थोडा म्हणजे हिरवेगारपणा दिसत आहे, आणि माझ्या बाजूचा प्लॉट आहे त्याच्यावर थोडा लालसरपणा दिसत आहे. ठीक आहे.